सगळेजण फसवतात. मी तर नेहमी 5 स्टार रेटिंग असणाऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक करत होती. अरे काय झालंय, तुला एवढा राग कशामुळे आलाय? अरे यार, मी 5 स्टार रेटिंग असणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली होती, तरीही यातून परतावा खूप कमी मिळालाय. हो यार, हा तर खूपच चिंतेचा विषय आहे. आता विश्वास तरी कुणावर ठेवायचा? 32 वर्षीय IT इंजिनियर शुभा पेंडसे हिनं एका म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. तिने एका 5 स्टार रेटिंग असणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक केली होती. 5 स्टार रेटिंग सगळ्यात चांगली असल्यानं या फंडाची कामगिरी चांगली राहील असं शुभाला वाटलं होतं. मात्र अचानक परिस्थितीत बदल झाला. एका रेटिंग एजन्सीनं 6 म्युच्युअल फंड योजनांना रेटिंग नेगेटिव्ह इम्प्लिकेशनसह वॉच लिस्टमध्ये ठेवलं. यात शुभानं गुंतवणूक केलेल्या फंडाचाही समावेश होता. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना फार रिसर्च करावा लागू नये म्हणून गुंतवणूकदार फंडचं रेटिंग बघून गुंतवणूक करतात. तसेच चांगलं रेटिंग असणाऱ्या फंड्सची विक्री करण्यावर कंपन्यांचा देखील भर असतो. म्हणूनच म्युच्युअल फंडच्या रेटिंगबद्दल समजून घेणं महत्त्वाचं आहे. क्रिसिल सारख्या क्रेडिट रेटिंग एजन्सी म्युच्युअल फंड स्कीम्सना रेटिंग देतात. रेटिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना स्कीममध्ये असणारी जोखीम आणि त्यातून मिळणारा रिटर्न याची माहिती मिळते. तसेच रेटिंगमुळे विविध स्कीमची तुलना करता येते. कोणत्याही फंडची रेटिंग 3 वर्ष, 5 वर्ष आणि 10 वर्षाच्या कामगिरीवर निश्चित करण्यात येते. बघायला गेलं तर प्रत्येक एजन्सीची रेटिंग काढण्याची पद्धत वेगवेगळी असते. मात्र काही मूलभूत बाबी एकसमान असतात. एखाद्या इक्विटी फंडाचा परतावा, जोखीम, फंड किती जुना आहे, एक्सपेन्स रेशिओ किती आहे आणि AMCची प्रतिष्ठा किती आहे, असे काही घटक रेटिंग देताना पाहिले जातात. डेट फंड असेल तर यील्ड टू मॅच्युरेट, क्रेडिट रेटिंग इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जातात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 5 स्टार रेटिंग असणाऱ्या फंडमध्ये गुंतवणूक करून देखील शोभाला नुकसान का झालं? इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की एखाद्या फंडला चांगलं रेटिंग असेल तरी त्यामध्ये अचानक काही बदल होऊ शकतात. एखाद्या वेळेला फंड मॅनेजरकडून चूक होऊ शकते, ज्याचा नकारात्मक परिणाम फंडच्या कामगिरीवर होऊ शकतो. तसेच फंड मॅनेजर फंड सोडून दुसरीकडे गेला तर त्याचाही नकारात्मक परिणाम फंडच्या कामगिरीवर होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला एखादा फंडचं रेटिंग खराब असेल तरी त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा होऊ शकते. फंडच्या स्ट्रॅटेजी किंवा फंड मॅनेजरमध्ये बदल झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम फंडच्या कामगिरीवर होऊ शकतो. आता शुभासारख्या फसलेल्या गुंतवणूकदारांनी काय करावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 5 स्टार रेटिंग असणाऱ्या फंडाच्या कामगिरीत गोंधळ असल्यास काय करावं? एका वर्षाची कामगिरी पाहून गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये असं तज्ज्ञ सांगतात. एखाद्या फंडानं गेल्या 10 ते 15 वर्षात चांगली कामगिरी केली असल्यास त्यावर विश्वास ठेवा आणि त्या फंडाला चांगली कामगिरी करण्यासाठी किमान आणखी 1-2 वर्ष द्या. त्यानंतर फंडाची रेटिंग सतत खाली येत असल्यास, म्हणजेच रेटिंग 5 स्टारवरून 3 स्टारपर्यंत आल्यास त्यानंतर सतर्क होण्याची गरज असते. नवीन गुंतवणूकदारांनी एखाद्या म्युच्युअल फंडची रेटिंग पाहून गुंतवणूक करू नये असा सल्लाही आर्थिक सल्लागार देत असतात. रेटिंगसोबत इतर घटकांकडेही लक्ष द्यावं. फंड हाऊस किती विश्वासार्ह आहे, फंडचा मॅनेजर किती विश्वासार्ह आणि सक्षम आहे आणि त्याची गुंतवणूक करण्याची पद्धत कशी आहे, या बाबी नक्की पाहाव्यात. जनरली जो रेटिंग होती है वो उसके रिसेंट परफॉर्मेंस के बेसिस पे होती है. जो भी म्यूचुअल फंड वेबसाइट रेटिंग देती है वो पिछले 1 साल के परफॉर्मेंस के हिसाब से देती है. तो ये एक्चुअली सबसे मिसलीडिंग फैक्टर होता है जब आप किसी म्यूचुअल फंड में इन्वेस्टमेंट करते हो, क्योंकि सिर्फ 1 साल का रिटर्न नहीं देखना होता है, बल्कि रिटर्न की कंसिस्टेंसी भी इतनी इंपॉर्टेंट होती है. एंड सेकेंडली, किसी भी म्यूचुअल फंड में रेटिंग चाहे अच्छी हो, बट क्या वो फंड आपके लिए सूटेबल है, आपके गोल्स के लिए सूटेबल है, वो जानना भी बहुत जरूरी है. तो रेटिंग दो इम्पोर्टेंट है, उसको बहुत ही सुप्रीमली इम्पोर्टेंट फैक्टर बना के ना इन्वेस्ट करें तो ही अच्छा है. किसी फाइनेंशियल एडवाइजर के पास आप अगर इन्वेस्टमेंट एडवाइस ले और उसके बेसिस पे इन्वेस्ट करें, वो ही सबसे बेस्ट सोल्यूशन है अगर आपको इन्वेस्टमेंट करना है. फक्त रेटिंग बघून फंडमध्ये गुंतवणूक करणं ही गुंतवणुकीची चांगली स्ट्रॅटेजी नाहीये. रेटिंग बघून फंडची पूर्ण माहिती मिळत नाही. तुमचं लक्ष काय आहे आणि गुंतवणुकीचा कालावधी किती आहे याचा देखील विचार केला पाहिजे. तसेच तुम्हाला लिक्विडिटीची गरज भासणार आहे का याचा देखील विचार केला पाहिजे. जनरली क्या है कि इन्वेस्टर्स पास्ट परफॉर्मेंस और एक्सपेंस, ये दो फैक्टर्स को बहुत ज्यादा इंपॉर्टेंस देते हैं किसी भी म्यूचुअल फंड को गेज करने के लिए, बल्कि एक्चुअली ये सबसे लीस्ट इंपॉर्टेंट फैक्टर होते हैं.
सबसे पहला और सबसे इम्पोर्टेंट फैक्टर ये है कि उस फंड का आपके गोल के हिसाब से क्या सूटेबिलिटी बैठता है कि नहीं। सेकंड, अगर है तो उसका रिटर्न कंसिस्टेंसी बहुत इंपॉर्टेंट है। उसके लिए आपको रोलिंग रिटर्न्स देखना चाहिए। फिर आप 3 ईयर रोलिंग रिटर्न लीजिए या 5 ईयर रोलिंग रिटर्न लीजिए, वो चेक कीजिए। अगर वो रिटर्न कंसिस्टेंट दे रहा है तो वो फंड अच्छा है। एंड थर्ड इंपॉर्टेंट पॉइंट इज उसके फंड मैनेजर का क्या ट्रैक रिकॉर्ड रहा है। जनरली अगर किसी भी फंड में फंड मैनेजर 5, 6, 7 साल पुराना है तो उन्होंने पूरा एक साइकिल देखा है, तो वो जो रिटर्न्स दिख भी रहा है वो रिलेटेबल रिटर्न्स होते हैं। तो ये 3 चीज बहुत महत्वपूर्ण है बिफोर डिसाइडिंग अ स्पेसिफिक फंड। उसके बाद आप एक्सपेंस रेशियो वगैरह देखोगे तो चलेगा, बट ये 3 चीज सबसे इंपॉर्टेंट फैक्टर होते हैं। एकंदरीत विचार केल्यास फंडची प्राथमिक माहिती घेण्यासाठी रेटिंगचा वापर केला जाऊ शकतो। एखाद्या फंडने इतिहासात चांगला रिटर्न दिला असेल तर भविष्यात तसाच रिटर्न त्याच्यामधून आपल्याला मिळेल याची खात्री नसते। कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी फंडचा ट्रॅक रेकॉर्ड बघणं महत्त्वाचं आहे। तसेच फंड मॅनेजरची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा बघणं देखील महत्त्वाचं आहे। या सगळ्या गोष्टी बघून देखील निर्णय घेता येत नसेल तर आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या।